नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो होतो अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, सध्या आपल्याला पॅट महाराष्ट्रामध्ये पायाभूत चाचणीची जी आपण एक पहिली चाचणी घेतलेली आहे 2025-26 या शैक्षणिक वर्षातली पहिली चाचणी आता 2री ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण घेतलेली आहे. आणि या विद्यार्थ्यांचे पहिले चाचणीचे गुण जे आहेत ते आपल्याला इथे पॅटवर भरायचे असतात. स्विफ्टचार्ट ॲपमध्ये आपण हे गुण चार्टबोर्डवर भरत असतो. आता पॅट महाराष्ट्रामध्ये गुण भरताना त्याच्यापूर्वी आपल्याला UDISमधील सर्व कामं अपडेट करणं गरजेचं आहे. मित्रांनो, यावर्षी सरल आणि UDIS एकत्र असणार आहे, त्यामुळे UDISवर भरलेली माहितीच आपल्याला सरलवर दिसणार आहे आणि तीच माहिती आपल्याला इथे स्विफ्ट चॅटमध्ये सुद्धा दिसणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे आपण जर आपल्या शाळेतला विद्यार्थी दुसरीकडे गेला असेल किंवा आपल्या शाळेमध्ये दुसरीकडचा विद्यार्थी आला असेल तर ती सर्व माहिती तो विद्यार्थी आपल्या पटावर दिसायला पाहिजे, तरच आपल्याला इथे पॅट महाराष्ट्रामध्ये त्या विद्यार्थ्याचे गुण भरता येणार आहे. सर्वप्रथम आपण यावर्षी थोडा बदल आहे, तो बदल समजून घेऊया आणि गुण भरूया. अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलद्वारे आपण भरूया. सर्वप्रथम मी स्विफ्ट चॅट ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे. पॅट महाराष्ट्रावर क्लिक करतो. आता हे मागच्या वर्षीचं आहे, तर इथे आपण सिम्पली 4 टिंब दिसतात तिचे क्लिक करूया. तुम्हाला जर रजिस्ट्रेशन म्हणजे तुमची शाळा वगैरे बदलली असेल तर तुम्ही एडिट रजिस्ट्रेशन करू शकता. माध्यम बदललं असेल तर चेंज मीडियम करू शकता. आता माझं काहीच झालेलं नाही, सेम शाळा आहे. होम मेनूमध्ये क्लिक करतो. त्यानंतर आपलं नाव येतं आणि इथे आपल्याला येसवर क्लिक करायचं आहे मार्क भरण्यासाठी. त्यानंतर आपला इथे बघा रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स इथे म्हणते रेकॉर्ड क्लासरूम प्रोग्रेस ऑर स्टुडंट वाईज परफॉर्मन्स इन ॲसेसमेंट आपल्याला इथे भरायचं आहे. आता इथे रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्सवर क्लिक करूया. त्यानंतर इथे तुमच्या शाळेतील सर्व वर्ग दिसतील. आपल्या शाळेमध्ये 4थीपर्यंत वर्ग आहे, तुमच्याकडे 7वीपर्यंत असेल तर तेवढे वर्ग दिसतील. तुम्हाला ज्या वर्गाचा गुण भरायचे आहेत तो वर्ग क्लिक करूया. तुमच्याकडे जो वर्ग शिकवायला असेल तो क्लास 2 त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर 3 विषयांची आपण परीक्षा घेतलेली आहे, मराठी, गणित आणि इंग्रजी. सर्वप्रथम आपण कुठलाही एक विषय निवडा. आपण मॅथचे मार्क्स भरूया. मॅथमध्ये निवडल्यानंतर तुम्ही इथे बघा ॲसेसमेंट मॅथसाठी आहे, इयत्ता 2रीसाठी येस करूया. आता तुमच्याकडे इयत्ता 2रीमध्ये सर्व विद्यार्थी दिसतील. इथे 2रीतील सर्व विद्यार्थी दिसतील, त्यांचे सर्वांचे आपण पेपर घेतलेले आहे. विद्यार्थ्याच्या नावापुढे आपल्याला त्यांचा पेन नंबर दिसत आहे. UDISवरून ही माहिती आलेली आहे. ही सर्व पेन नंबर आहे. आता आपल्याला ज्या विद्यार्थिनीचे मार्क्स भरायचे आहेत तिच्यावर क्लिक करूया. समजा मला ह्या विद्यार्थिनीचे मार्क्स भरायचे आहे, ती प्रेझेंट असणार आहे. त्याच्यानंतर आता इथे आपण स्टार्ट 8 प्रश्न असणार आहे आणि 8 प्रश्नासाठी आपल्याला असेसमेंट सुरू करायचं. स्टार्ट असेसमेंट सुरू करा. आता इथे बघा दरवर्षी आपल्याला इथे डायरेक्ट गुण भरायचे असतात, प्रश्न क्रमांक 1 आणि त्याचे गुण भरायचे असतात. परंतु यावर्षी आपल्याला इथे नवीन बदल आहे. ते बघा स्टार्ट सर्वे दिसते. स्टार्ट सर्वेवर क्लिक करूया. स्टार्ट सर्वे केल्यानंतर आपल्याला नवीन पॉपअप विंडो ओपन होत आहे. आता इथे बघा हा थोडा बदल आहे. याच्यामध्ये आता समजा पहिला प्रश्न आहे, तर पहिला प्रश्न 5 मार्कावाला होता, त्याच्यापैकी तिला एवढे मार्क्स पडले, तर ते आपण सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे आणि पुढचा प्रश्न करायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाला गुण मिळाले आहेत. आता तुम्हाला असं वाटलं की तुमचा दुसरा प्रश्न गुण भरायचं चुकलेले आहे, तर सिम्पली पुन्हा दुसऱ्या प्रश्नावर या आणि इथे जर गुण बदलायचे असेल तर ते बदलून घ्या. आता माझे बरोबर होते, ते पुन्हा जे बदलायचे ते बदलून घ्या आणि सेव्ह अँड कंटिन्यू करा, पुढे जा. आता तिसरा प्रश्न. अशा प्रकारे आपल्याला सगळे प्रश्न पूर्ण करायचे आहेत आणि सगळे प्रश्न पूर्ण केल्यानंतर आपल्याला शेवटी फिनिश बटन येईल आणि त्या फिनिश बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचे गुण पूर्ण होणार आहे. आता मी हे गुण भरून घेतो आणि आपण पुढे काय होते ते बघूया. ठीक आहे. आता हे फिनिश सर्वे झालेलं आहे आणि जर तुम्हाला काही कॅन्सल करायचे असेल, चूक झाली असेल तर कॅन्सल करू शकता, बरोबर असेल तर कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर आता इथे बघा त्या विद्यार्थिनीचं नाव आले, तिचं इयत्ता आणि 16 ऑगस्ट 10:18 आपण त्या विद्यार्थिनीचे गुण भरलेले आहेत. ठीक आहे. आता ह्या विद्यार्थिनीचा रेकॉर्ड झालेला आहे. आता दुसरा विद्यार्थिनी घ्यायच्यासाठी रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट याच्यापैकी आता इथे बघा पहिल्या विद्यार्थिनीचं भरलेले आहे, तिथे कंप्लीटेड येतं. अशा प्रकारे दुसरा विद्यार्थी. जर तुम्हाला विषय निवडायचा असेल, बदलायचा असेल तर पुन्हा होम मेनूमध्ये यायचं. होम मेनूमध्ये आल्यानंतर इथे रेकॉर्ड स्टुडंट म्हणायचं आणि इथे इयत्ता 2री आता विषय बदलायचा आहे. भाषेसाठी एक पर्याय निवडायचा. ठीक आहे. मराठी फर्स्ट लँग्वेज इथे आता मी ऑलरेडी 2 मुलांची कंप्लीट केलेली आहे, 1 मुलगा राहिला आहे. त्याचं अशा प्रकारे तुम्ही भाषा बदलू शकता, विषय बदलू शकता. त्याच्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचा आपल्याला
माहिती इथे भरायची आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.